नाव तुझं पिलो? गणेश. गणेश नाव आहे. हे पिलो, तुला मम्मी जास्त आवडती का पप्पा आवडते जास्त? पप्पा. पप्पा. हे का म्हशीला दूध पेला का काय बाई? मला पप्पा आवडते दादा का? हे पिलो, तुमच्या मम्मीला कोण आवडत आहे? तू आवडतोस का पप्पा आवडते? मी. बर, पप्पा आवडत होते म्हणून तू झालाय ना. तुझा आहे बरं. आता आपलं कृष्णानं दही दूध कोणतं चोरलं माहिती? चित्त. काय चोरलं? आणि चित्त जर असं चित्त त्याच्यातून निघते शब्द महाराज. आणि शब्द गोड आहेत, ते निघण्यासाठी सुद्धा काय असन, कसं निसर्गाने दिलं असन. ज्यानं मूळ बघितलं असन त्यानं किती गोड बघितलं असन. काय असन आहे की नाही? मानव जन्माला आलं काय बघितलं असन त्यानं. प्रत्येकाला सगळं दिलंय, पण बघितल्यावर कसं कळलं असन हे सगळं. सोर, लय, ताल, किती पट्टा आहे की नाही. मी परवा दिवशी मला एकाने विचारलं काळी 2 मध्ये लावा. ते म्हणले कमन थाटा करायला. कमन थट करायला हवं तर तसंच आहे. आता काय त्याला करावं. आणि म्हणून जाता जाता विनंती करतो, कृष्ण गोरे वर्णाचे नव्हते. कोणत्या वर्णाचे होते? सावळे होते. कृष्ण राम सुद्धा. तुम्ही बरं सगळेजणी आता जाऊ द्या, बरोबर द्या. आता तुम्ही सगळे देखणे, तू देखणाच आहे जरा, हा गोराच आहे का नाही. गोऱ्या माणसाला उभा करा उन्हात, त्याची सावली कशी? मग तुम्ही एकदा गोरं होऊन दाखवत जा. सावली गोरी करा. काय गोरी करा? कोणाकोणाची सावली गोरी होईल? होय का? आहे का? या जगातल्या एकाच माणसाची सावली गोरी होती, एकाच व्यक्तीची. त्याचं नाव राम. रामाची 14 वर्ष सावली कोणावर पडली माहिती? लक्ष्मणावर. आणि लक्ष्मण त्यांचे भाऊ. एक दिवस लक्ष्मणाची सावली कमी झाली, लक्ष्मण पडले, मूर्छित पडले. रामाच्या मांडीवर मुंडकं. राम उठलेच नाही, लक्ष्मण उठत नाही तोपर्यंत नाही. पुन्हा लक्ष्मणाच्याच अंगावर सावली पडली. असा भाऊ असावा, ही पद्धत गोड आहे. आणि म्हणून नुसतं गोरं असल्याचा भास नसावा. कृष्ण सावळा, पण सावळा देखील त्याने आनंदाचा पूर आला. आनंदाचा पूर यावा देखल्यावर, बघितल्यावर. म्हणून तर मग अशी आपण सांगितलं, राजस सुकुमार मदनाचा, रविस शिकळा, कांशी सोनसळा, पांघरे पाटोळा, घननीळ सावळा. आणि तो कृष्ण होता. एके दिवशी एक बाई म्हणली नाही धरूनच दाखवा म्हणले. यशोदा धरूनच दाखवते. आणि धरलंच एके दिवशी कृष्णाला. कृष्णालाही गोड धरलं ना काकोनी. काकू सोडा, आई मारीन म्हणून तर धरलंय तुला. ओढीतच घेऊन निघाली. आता रस्त्यानं निघाल्यावर 2-4 बाया होत्या, सोड यशोदा मारीन, नाही तर धरूनच दाखविलं. आणि महाराज सकाळी दूध घेऊन तिचा नवरा तिकून येत होता पुढून. आणि ह्यानं बघितलं असं केविलवाणी तोंड. कृष्णाकडे बघितल्यावर त्यालाही भावलं नाही. सोड म्हणला. कुणाला? कृष्णाला. त्याने नाही सोडणार. ह्या बाबानं कवा त्या म्हाताऱ्याचा हात हिच्या हातात दिला आणि गेल पळून. आता ती पहिल्या भोळ्या बिचाऱ्या होत्या. आणि पहिल्या महिला उंच होत्या. किती उंच होत्या? उंची काही नव्हती मोजीत. पहिलं उंच होती महिला. आणि ती गवळण. आणि गवळी आपलं साधंच होतं. वडीतच चाललं म्हातारण. चल तुझ्या आईकडे. ती म्हातारण नुसतं पाहायचं असं, खाली बघावा का नाही. वडीतच चालवलं. चल तुझ्या आईकडे. ते म्हणलं आता काय दोष आहे बघ. ही मधल्या गल्लीनं गेलं ना. आईला म्हणलं आई आपल्या दारात सोंग येणार आहे आता. तवर तर हाक मारली, यशोदे बाहेर ये. यशोदे तुला येईल राग, यशोदे तुला येईल राग, यशोदे तुला येईल राग, तुझ्या कृष्णाला काहीतरी सांग, तुझ्या काहीतरी सांग. यशोदे तुला येईल राग, यशोदे तुला येईल राग. लय खास काम आहे.
ते खुर्ची मोडल म्हणा त्यांना. कसा बिचिरीने दम काढला असा नाही इतकी बाई. ते म्हणतीन तो गम्य तू नाही. गुरुजी बघत होते तुमच्याकडे म्हणून म्हणलं खुर्चीला बी तापच असन का नसन बाई. कोण कवा बसन काय भरवासा. ते बनवितानाच खास बनवल्यात त्यांना. बरं तुम्ही एक बघितलं का एस टीचे सीट आहेत बघा. 2 माणसं मापात बसतात किती वजनाचा असो आहे का नाही. 2 बरोबर ते माप आहे. ते एक निवेदन आहे. त्याची एक नीती आहे. त्याचे एक तत्व आहेत. तसं पतंजली तत्व आहे तसं माणसाच्या जीवनातले तत्व आहेत. खुर्चीला कुठलाही माणूस बसतो का नाही ते एकदम असं ते तत्व असतात. आमच्याकडे मी अजून नाही त्याच्याकडे गेलो पण भंगार वस्तूमधून एक सुंदरपैकी निवेदन करणारं पोराने मोठी कंपनी टाकली. चांगला 1.5 कोटीचा टर्नओव्हर आहे त्याचा. कोण काय करीन कवा भरवा असं नाही. आम्ही त्याचं फक्त इंस्टालाच बघितलं. ते मी जाणार आहे बघायला. टाकाऊ वस्तूपासून काही नाही सगळं टाकावून दिलेल्या वस्तू ती घेऊन गोळा करून नेत आहे आणि त्याच्यावर टर्नओव्हर बनवलं आहे. म्हणजे लोकांची जजमेंट आहे. म्हणून जाता जाता गोपाळांनी जी केलं कृष्णाने सगळ्यांना वेगळं वेगळं आकार दिला वेगळं वेगळं जीवन दिलं आणि प्रत्येकाला तो अधिकार दिला. तोच अधिकार आपल्याला मिळाला. कृष्ण किती अधिकार मोठा आहे सांगतो एका वाक्यात आहे का. पांडवांना हस्तिनापूर तर मिळालं. खांडवन त्यांचंच होतं तिथं मिळालं. पण पांडवांना जगण्याचा अधिकार दिला. कोणी दिला. कृष्णाने दिला. कृष्ण ही बरं कृष्णाला कोण नीट बोललं नाही कोण वाईट बोललं नाही. शिशुपालानं एकदा नाही 2दा नाही किती शिया दिल्या 100 शिया दिवस तर काहीच बोलले नाही. दादा गप रे. बळीराम दादाला सहन होत नव्हतं. सगळे उठून म्हणायचे ह्याचं बघू का. त्यावेळेला थांबा अजून थोडं राहील. 99 98 आणि 100 झाले. 100 झाले की शिशुपाल गेलं. ते आत्याचंच पोरग होतं. याचं उत्तर कळलं का. कृष्णच जजमेंट वेगळं आहे. म्हणून आपण सगळ्यांनी कृष्ण आत्मसात केलं पाहिजे. कृष्णाचं जीवन वेगळं आहे. आपण ते स्मरण केलं पाहिजे. महिलांना विनंती करतो स्वयंपाक करत करत कृष्ण मालिका बघत जा. मोबाईल आलाय आता. फक्त तव्यावर हात ठेवत जाऊ नका. नाही तर बाबा म्हणला एके बाईला नवरा म्हणला डोक्यानं काम करी जा. तिनं डोकंच चुलीत घातलं. जळायला आलता जाळ बाहेर. असं काय करी जाऊ नका. आनंद घ्या सुखी जीवन जगा. गोपाळांना जो आनंद मिळाला का नाही ती कृष्णाने दिलेला आनंद आहे. आणि गोपाळ काय लय टवटवीत नव्हते. वाकड्या ओबड्या सुदाम्या पेंद्या. मग आजच्या जी जवळ्यातले गोपाळ आहेत का हे काय सगळे एका कलरचे आहेत एका विचाराचे आहेत. पण एकत्र विचार आणणं हेच गोपाळ काल आहे. एक विचाराचा तुम्ही एकत्र बसलात असं कधीच एकत्र बसत नाहीत कोणी. बसतं कधी एकच विचाराचा एकच काला एकाच गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोक एकत्र येऊन केला जातो तो काला. आता तुम्ही मंडपात बसला तेव्हा ती आई घरातून बाहेरच निघली नाही. समोर माझ्याकडे पाहते. घर कोणाच आहे. ते म्हणत्यान बया माझ्याकडे बी बघितलं बाई इकडून. कॅमेरावाले नाही तिकडे फिरावं लागा काय. आगच लागली आता. असू दे बसा माय काही नाही. पण पुढच्या वेळेस मध्ये बाहेर येऊन बसत जा. काही इच्छू आहे का मेंढकुळी एवढे असताना. आया असू दे. ते कठीण आहे काम. गेला असं कुठं बघू द्या. अहो ते त्याचं नाही ते साप नाही ना. हां नाही तर मग कुणा आग लागायची. ते साप माया कीर्तनात आलं त्या दिवशी नीट मायाकडे निघायचं. ते फडीबिडी काढलेली त्याला काथीने येईल. ते मायाकडे निघाल्यावर बायानं गप मारावं का नाही. ते म्हणले खराच महाराज असेल तर थांबन. आता खरा असो नाही तर खोटा असो कसा थांबन माराय. जनावरही ना ते कसा थांबन. माई परीक्षा येईल आणि ती माझ्याकडे निघाला असं फडी काढीन फुसफुस करायचं. ते मी म्हणलं भामटा म्हणावं आपण नाही. मी गेलो बाजूला निघून. ते जनावर गेलं निघून. आम्हाला हा ना. ते म्हणले नाही सप्त्यात निघलंय महादेवाच्या गळ्यातला साप आहे मारायचं नाही शंकर राघवन. मी म्हणलं मग घरी घेऊन जा. काला होस तर ठवा. अहो ते जनावर पुन्हा माघारी निघलं. ज्या म्हणत होत्या त्यांच्याकडे निघलं. आशा बाई पळायच्या. नको गो मी म्हणलं नाही बोलायचं नाही लई अवघड आहे काम.
इथून पुढे एक विनंती करतो, असं देतो का म्हणे सर्प विंचू नारायण वंदावे दुरून शिव नाही स्पर्श करत जाऊनी विंचवाला सापाला. आणि म्हणून जाता जाता विनंती करतो, पाया पडतो, क्रोध अहंकार मितूपणा तुमच्यातून निघून जावा याच्यासाठी एवढा वेळ घेतला. ती गोकुळ निर्मळ झालं तसं तो हे जवळा निर्मळ व्हावा, स्वच्छ व्हावा याच्यासाठी एवढा वेळ घेतला. जवळ्यातली घाण निघून जावा. कोणती घाण? विचाराची, वाईट विचाराची काय जावा, गहाण जावा. आणि शुद्ध भाव सत्यातलं जेवढं कथेतलं मिळालं तेवढं तुमच्या मनात रुजावं, ते तुम्ही आत्मसात करावं. इकडे आहे म्हणा दादा, इकडे आहे रे. शर्टानं तोंड पुसून आलं या. काय नाव तुझं पिलो? गणेश. गणेश नाव आहे. हे पिलो, तुला मम्मी जास्त आवडती का पप्पा आवडते जास्त? पप्पा. पप्पा. हे का म्हशीला दूध पेला का काय बाई? मला पप्पा आवडत दादा का? हे पिलो, तुमच्या मम्मीला कोण आवडत आहे? तू आवडतोस का पप्पा आवडत आहेत? मी. बर पप्पा आवडत होते म्हणून तू झालाय ना. तू जाय बरं आता निघून, मला परत जायचं. आणि शेडेवर बोलतोय मी आवडतोय. अरे तुझा नंबर नंतर लागलाय राजा. लईच कठीण गडी गडे अवघड. त्यानं मोकळंच केलं आता सगळं. त्यानं खरा काला केला बघा. उलट आपण त्याला आता सोडू नये. आणि म्हणून या निमित्तानं माझ्या बोलण्यातल्या कीर्तनातला कीर्तन म्हणजे तुम्ही असं नाही. हां या बाळा या खरंच इथे या माय, या बाहेर या. अरे बसा बस 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 माय, ते जाऊ दे, ये दादे बस, ये माय. याच्यासाठी टाळ्या वाजवा. बस खाली. बंद करायचं आला काय आता? ते ठरवून आलाय कामन उरकी नाही बुवा. ते एवढे कपडे मला देतो का? माझी मॅचिंग जुळण बुवा. आमची मंडळी कधी कधी आनंदात म्हणत असते आमचा पप्याचा बाप म्हणजे काला आहे पण दिलवाला आहे. असं काय? अहो तिनं नाव घेतलंय की दिवशी म्हणली केंद्रात केंद्र 16 केंद्र पदरात पडलं काळं वेंद्र. जगावा का मरावं? नाही तिने रेकॉर्डिंग किती करू द्या, किती करू द्या. तिची आई माझ्यासोबत अगोदर आलेली आहे आणि ती माया मागं आली आहे. मी काय आणाय गेलो नव्हतो. आणि तो काळ गेला आमचं बरं झालं. आता पुरीला बोलणं एवढं चालत नाही. तुम्ही काही बोललो जाणार असं येतो, मी बोललो तसं बोलायचं नाही कधी. तुम्ही म्हणतात बाबा खडके बाबा बोलले म्हणून असं नाही. आताचा काळ वेगळा आहे. आमच्या त्या सहन करणाऱ्या होत्या, तो काळ गेला. आताचा काळ वेगळा आहे. जाता जाता मागणं मागतो आनंदच घ्या. एवढा मोठा आनंदाचा सोहळा पार पडत असताना जवळ्यातला आनंद वर्षभर आमच्या मनात राहतो. वर्षभर इथं मस्त. आणि येताना सुद्धा असं रिस्पॉन्स. तसं जवळ्यातलंच कीर्तन एकदम प्रसन्न होतं बरं का वर्षभर. पुन्हा ती आणि तुमच्या सगळ्या चाली मला जवळ्यातल्या वर्षभर पुरतात. ते धन आहे, गोड आहे. आणि तेच महाराष्ट्रामध्ये कामाला येतात. पुन्हा एकदा माता पित्यांना विनंती करतो, आनंद घ्या, सोजवळ चांगलं व्यवस्थित काम. सगळ्या रोजगारणीला विनंती करतो, इथून पुढे जेवढ्या रोजानं बाया जातात त्यांना पाया पडतो, नीतीनं व्यवस्थित आणि इमानदारीनं चांगलं काम करत जा. हो घोटाळा आहे. अजून 20 वर्षाला रोजगाऱ्याला मालकाच्या घरी जावं लागेल. कशाला? मालक देता का काम? ही पद्धत आली. आता सगळं फॉर्च्यून आलंय, तणनाशक आलंय, मशनी आल्यात. आणि आज शेतकरी तुमच्या दारात जातो तर तुम्ही स्वाभिमानानं नका करत जाऊ. तुम्हाला जेरचं पाणी सगळं बरोबर आहे, तरी तुम्ही काम करताना थोडं बघा. मी परवा बघितलं, रोजानं बाई कामाला होती तेव्हा तिनं दिवसभरामध्ये 10 किलो शेंगा तोडल्या गवारीच्या. आणि गुत्त दिलं उक्त 150 किलो शेंगा तोडल्या. तिनं 2 बाया नेल्या पण 150 किलो तोडल्या. 10 किलो कुठं, 150 किलो कुठं? ही पद्धत
आपण शेतकऱ्याच्या बाबतीत बदलली पाहिजे. 500 रुपये रोज आहे, 450 रुपये रोज आहे, परिस्थिती राहिली नाही आणि उत्पन्नाची बाजू कमकुवत आहे. 70,000 खर्च आहे, लाख रुपये उत्पन्न आहे, 30,000 कुटुंब कसं चालवायचं? म्हणून मजुरा नाही, मी इथून पुढे मी पण मजूरच. मी कोण आहे? मजूरच आहे. तुम्ही आपण कोण आहे? मजूरच आहे. सध्या जरी शेतकरी प्रसन्न असला तरी तो मजूरच आहे. कामच करतोय, कष्ट करतोय. त्याच्या उत्पन्नात त्याला काय मिळतं? त्याला जी मिळतं ती कमी मिळतंय, पण ते देताना तुम्हाला सगळं गोड देतं जाता जाता सगळ्यांना. कारण आता मशिनरी इतक्या आल्यात फास्ट बाबा, इतक्या आल्यात. मी परवा दिवशी 10 दिवस लागतंय जी तण कापायला, ती अर्ध्या तासात कापलं. फक्त मशीन घेऊन गेलो, काडी आहे त्याला, नेलं, तण इथपर्यंतच राहिलं. इतकं जर गोड होर्जन आलंय भविष्यात तर तुमचं काय राहणार आहे काम? उद्या ते गवत कापायचं माझ्याकडून डोक्यातून गेलं, बांध कापायच्या डोक्यातून गेला, तण नाशक मारलं की सगळं संपलं. मजूर लागणार कशाला? पण मजूर जर असा लागणार नसेल तर उद्या मजुरांनी जायचं कोणाच्या इथं? म्हणून आपलं काम, आपलं जीवन, आपलं जजमेंट आम्ही जसं कष्ट होत नाही थोडाही, तसं तुम्ही ठेवायचा प्रयत्न करू नये. सगळ्यांनी प्रसन्न. शेतकऱ्याला विनंती, मला शेती आहे ह्या पण स्वाभिमान ठेवत जाऊ नका. आज असं झालंय, आमचे महाराज बोलत होते पहिले, आमच्या महाराजांचंही नाही कुठं ना केलं. आता आमचे महाराज आहेत, सुंदरपैकी लेकराचं साखरपुडा लग्न जमवलं. साखरपुड्याच्या दिवशी साखरपुडा केला. हे काय लोक आलेत मीडियावाले, अरे काय दाखवा? पोरीच्या बापाने पोरीच्या लग्नात खर्च करणं तुम्हाला सहन होत नाही. किती मोठे पापी आहेत तुम्ही. लोकांच्या 100 गाड्या बघायला तुम्हाला बरं वाटतं, 100 डीजी बघतात, 50 एकरमध्ये तुमचा मंडप बघतात. आमचं तेवढं तरी कुठं आहे? आमचं साधं काम. फक्त महाराज म्हणले होते, अरे 2 एकर इकून करू नका. आमचे महाराज आल्यापासून 96 पासून वराती बंद झाल्या, वरातीची दारू बंद झाली. चांगल्या गोष्टी किती झाल्या? चांगल्या गोष्टी महाराष्ट्राला दिल्या. महाराजांनी म्हणत असतात, महाराज आपल्या आशेगावकर बाबांना म्हणायचे, बाबा मी शेत पेरून नाही, शेत नांगरून मिंगरून सगळं करून देतो बरं का, तुम्हाला सुपीक करून देतो. मग तुम्ही काय करा? पेरणी करा. काय करा? पण पाळी मोगडा सगळं करायचं काम कोणाचं? आणि ते करून पेरायच्या टायमाला एक ज्ञानी माणसं उत्तम प्रकारची शेती पेरतील, ही भावना महाराजांची. इतकं सुंदर निवेदन करणारे महाराज. पण उगाच कोणीतरी काहीतरी बोलतं म्हणून तो सुद्धा टाकताना चांगलंच टाक, नाही तर माझंच व्हायचं घोटाळा. असं काही नाही. आनंद घ्या, सुखी जीवन जगा. सगळे गोपाळ एकत्र आले. सगळ्या गोपाळांना सांगितलं, अरे आपल्याला आता गाया चारायच्यात. गाया चारताना सगळ्यांनी मनेरी नावाची गाय कोणाच्या ताब्यात राहत नाही. ती मन नावाचं मन आज इथं ताब्यात राहिलं. सगळ्यांचं मन इथं लागले, नक्कीच लागले. मन लागलं पाहिजे बरं का. मन परमार्थात, मन संसारात आणि मन चिंतनात लागलं पाहिजे. आणि मन एकदा आकळलं की सगळं जीवन आकळतं. मनाची मनी गुंपियला. म्हणून बापरोकमादेवरून अष्टभोग भोगनी माते नाही झाड भक्तिप्रेम गोड. किती शिकवा आलं, पुन्हा पुन्हा शिकवायचं काय गरज नाही. मला कळतंय मी तया गोवाळा परतली. बापरोकमादेवरून जीवीचा जिवाळा. काही केल्या वेगळा, माझं मनच तिथून जात नाही. ती वृत्ती निर्माण त्या गवळणीला झाली. गवळणी यमुनेच्या तीरावर येऊन बसल्या आणि यमुनेच्या तीरावर आलेल्या गवळणीनं कृष्णाकडे बघितल्यावर खेळ खेळताना बघितला. कृष्णाचे पोरं खेळ खेळून दमले गवळी आपलं गोपाळ आणि एकत्र बसून शिदुऱ्या खायला लागले. खाताना शिदुऱ्या देताना सुद्धा हा बाबा मध्ये उभा राहिला. आमचे ज्ञानोबाराय उभा राहिले होते वाळवंटामध्ये. एकच टाळी ज्ञानोबारायांनी काला केला. पण आता मागच्या हे एकादशीच्या मागची एकादश तो काला करत असताना भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. तोच प्रसाद तुम्हा सगळ्यांना पवित्र आज मिळत आहे. ज्ञानोबारायानं उपकार केला आमच्यावर. तुका झाला शिकळस भजन करा. बहिणाबाई पुन्हा पुन्हा म्हणतात. बहिणाबाईने एका अभंगात रचले सगळे. नामातयाचा किंकर तेने केला हा विस्तार. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. अशी जी पद्धत निर्माण केली. म्हणून सगळ्या गोपाळांच्या हातात प्रसाद दिला.
सगळ्यांना सांगितलंय माझं आहे बरोबर आहे सगळ्यांनी घ्या. आणि सगळ्यांना विनंती करतो आई ऐका आई देवांना इथं येता येत नाही. येतं का आज देवाला नाही येता येत. देव जळी झाले मासे. देवाला मासे होता येते पण माणसं नाही. आणि मग माणसाला माणसं होता येतं. एक हे लोकेचा देह देवईची ताती पाय धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे आयुष्याच्या साधने सचितानंद पदी गेले तुका म्हणे पावटणे करू स्वर्गाची निशाणी. पण या निमित्तानं हा काला या वर्षीचा 2025चा गोड झाला. भविष्यात भगवंताला प्रार्थना करूया ए भगवंता एवढं पवित्र आणि सुंदर सोजवळ गाव आहे त्या गावाला पुढच्या वर्षीचा काला सुद्धा आनंदाचा घेता यावा अशी प्रार्थना करतो. रामकृष्ण हरी ज्ञानेश्वर